आपल्याला देतो, देव आपल्याला चांगला लाभ देतो, पण संत महात्मे आपल्याला उत्तम लाभ देतात. कारण आपल्याला ज्याची अपेक्षा आहे त्याच्या कैक पटीनं जास्त संत महात्मे देतात. या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दुणे, परिसा परिस अगाध जेणे, चिंतामणी ठेंगणा. असे संत महात्मे आपल्याला उत्तम लाभ देतात. म्हणून संतांच्याच जवळ उत्तम लाभ मिळतो, अन्यत्र कुठेही तो लाभ मिळत नाही. म्हणून संतांजवळ गेलं पाहिजे. संतांजवळ जाणं, संतांजवळ जाण्याची सद्बुद्धी होणं, संतांजवळ जाण्याकरता प्रयत्नशील होणं, याच्याकरता एकच उपाय आहे, तो म्हणजे ज्ञानेश्वरी गाथ्याचं नित्य वाचन करणं. एवढा एकच उपाय या जगतामध्ये आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सर्वांच्या चरणावर डोकं ठेवून, सर्वांच्या पायावर डोकं ठेवून विनंती करतो, प्रार्थना करतो, महाराज ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, रामकृष्ण हरी म्हणत चला. याच्या विना आपल्या जीवनाची धन्यता अन्य कोणत्याही मार्गाने होणार नाही, हे आपण लक्षात घ्या. कृपा करून लक्षात घ्या. आपलं जीवन धन्य होईल तर ज्ञानेश्वरी गाथ्यानच होईल. थोडा वेळ वाचा, 5 ओव्या वाचा, 10 ओव्या वाचा, 3च वाचा, 2च वाचा, 50च वाचा, जेवढा वेळ तुमच्या हातात आहे तेवढा वाचा. 5च मिनिट वाचा. माणसाच्या जीवनाच्या धन्यतेला फार वेळ द्यावा लागत नाही हो. दिवसातली 15 मिनिटं द्या. उरलेले 23 तास आणि 45 मिनिटं तुमच्या मालकीचे. काही करा, काही करा म्हणजे काही करू नका.